प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मी दीपाली कुलकर्णी देशमुख माझ्या विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। तर आपली परीक्षा ही खूप जवळ आलेली आहे सीईटीची, आणि आता आपल्याला स्मार्ट पद्धतीने अभ्यास करण्याची गरज आहे। आणि मग हे करण्याकरता स्मार्ट रिव्हिजन कशी करायची, तर बघा 5 मिनिटात 5 प्रश्नांची उत्तरं कशी छान प्रकारे लक्षात ठेवायची, आणि परीक्षेत पण हे जर आपण लक्षात ठेवलं तर आपलं अगदी 54 सेकंदामध्ये 4 सेकंद वेळ आपला क्लिक करायला जाणार आहे, आणि 5 सेकंदात जर आपण उत्तर हे केलं तर प्रत्येक प्रश्नाला आपला 45 सेकंद वेळ वाचणार आहे। आणि तो वेळ वाचल्यामुळं आपल्याला जे लेंदी क्वेश्चन्स आहेत तिथं तो युटिलाइज करून आपला सीईटीचा स्कोअर हा वाढणार आहे। आणि त्याच्यासाठी मी माझ्या एकूण 32 वर्षाच्या अनुभवातून असे काही प्रश्न तयार केलेले आहेत की ज्याच्या साहाय्याने तुम्हाला स्मार्ट रिव्हिजन करता येणार आहे। बघा, एकदम हॅपीली टिप्स आणि ट्रिक्स सह आपल्याला ह्या प्रश्नांची उत्तरं देता येतील। तर आता आपण एका व्हिडिओत 5-5, 6 प्रश्न बघू, आणि त्याला वेळ फक्त तुमचा 5 मिनिटं गेलेला असेल। मग आता बघा, सगळेच पीवायक्यू आहेत आणि ते स्मार्ट पद्धतीने कसे सोडवायचे। तर आता बघा, आपल्याला पहिली बॉडी आज आपण घेतलेली आहे सॉलिड स्पियर। काय घेतलंय आपण? सॉलिड स्पियर। आता ह्या सॉलिड स्पियरचं वैशिष्ट्य असं की ज्याचं मास कॅपिटल एम देतील, त्याची रेडियस कॅपिटल आर देतील, कधी कधी हे स्मॉल एम देतील, कधी स्मॉल आर देतील, त्यानुसार नोटेशन्स बदलत जातील। पण आज आपण कन्सिडर करताना इथे हे जे प्रत्येक सॉलिड स्पियर घेतलेले आहे त्याचं मास कॅपिटल एम आणि त्याची रेडियस कॅपिटल आर घेतलेली आहे। मग आता पहिल्या केसमध्ये 1, 2, 3 असे 3च सॉलिड स्पियर देतील, आणि ह्या वाय वाय डॅश त्या ऍक्सिसला काही नाव देऊ द्या, एक्स एक्स डॅश त्याच्याबद्दलचं मोमेंट ऑफ इनर्शिया तुम्हाला विचारतील। मग जेव्हा 3 बॉडीज असतील किंवा 3 सॉलिड स्पियर असतील तर हे कधी कधी विचारलंय सीईटी 2021 आणि सीईटी 2025 ला विचारले बघा। तर उत्तर येतं त्याचं 16/5 mr²। आलं लक्षात? कळलं का? आता 4 हा चौथा स्पियर ऍड करतील आणि एवढे 4च स्पियर देतील। परत वाय वाय डॅश बद्दलचं मोमेंट ऑफ इनर्शिया विचारतील, ते घ्यायचं 18/5 mr²। काय घ्यायचं? 18/5 mr²। हे 4 वाले घेतलं। आता ते कधी विचारलंय? सीईटी 2021 ला आणि 2025 ला विचारलंय। आता बघा, 5वा स्पियर घेतला असा, आणि परत बाकी सेमच, बॉडी सॉलिड स्पियरच आहे, आणि 5 स्पियर घेतले आणि त्याच ऍक्सिस बद्दलचं मोमेंट ऑफ इनर्शिया विचारलंय। मग आता ते घ्यायचं 20/5 mr² आणि 20/5 mr² म्हणजेच हे झालं 4 mr²। अंडरस्टूड ऑर नॉट? कळलं का? मग किती सोपं आहे लक्षात ठेवायला। 3 असले तर 16/5, 4 असले तर 18/5 आणि 5 असले तर 20/5। अंडरस्टूड? बघा, होणार आहे की नाही कमी वेळात छान अभ्यास? हे कधी विचारलंय? सीईटी 2022 आणि 25 ला 5 स्पियर वाला। हा 5 स्पियर वाला प्रश्न बघा काळजीपूर्वक, आणि त्याचं उत्तर काय येतंय तर 20/5 mr² म्हणजेच 4 mr²। आता पुढचा प्रश्न, तुम्हाला 7 आयडेंटिकल सॉलिड स्पियर्स दिले आणि ते असे अरेंज केले की 6 कडेनी आणि मध्यभागी 1, आणि त्याच्या त्या मधला जो सॉलिड स्पियर आहे म्हणजे क्रिकेटचा बॉल, त्याच्याबरोबर सेंटर मधून जो ऍक्सिस जातो त्याच्याबद्दलचं मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचं। तर आता बघा, हा प्रश्न कधी आलाय तर तो सीईटी 2024 ला आलाय, आणि त्याचं मोमेंट ऑफ इनर्शिया असतं 134/5 mr²। आलं लक्षात? हा, तर नुसती आकृती पाहिली, सॉलिड स्पियर पाहिला आणि ऍक्सिसचं नाव वाचलं की लगेच लक्षात ठेवायचं। आणि 2023, 2024 आणि 2025 ला हे अशा डिस्क अरेंज केल्या। बघा कशा अरेंज केल्या, तर आपल्याकडे अशा प्लेट आहेत,
6 प्लेट कडेनी मध्यभागी 1 प्लेट आणि त्याच्या बरोबर सेंटर मधून ऍक्सिस जातो, पासिंग थ्रू इट सेंटर परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन, आणि त्याची व्हॅल्यू येते 55/2 mr². बघा बरं किती कमी वेळात आपले किती प्रश्न तयार झाले. परत एकदा आपण 2 मिनिटात रिव्हिजन करू. 3 सॉलिड स्पियर 16/5 mr², 4 सॉलिड स्पियर 18/5 mr², 5 सॉलिड स्पियर 20/5 mr² म्हणजेच 4 mr². त्याच्यानंतर 7 सॉलिड स्पियर 134/5 mr² म्हणजे स्पियर आला की डिनॉमिनेटर 5 येतो आणि डिस्क आला की डिनॉमिनेटर 2 येतो, आणि 7 डिस्क अशा आयडेंटिकल डिस्क तर त्याचं त्या ऍक्सिस बद्दलचं 55/2 mr². बघा इतक्या कमी वेळात आपली रिव्हिजन झाली. तर जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि अशाच जर तुम्ही नवनवीन तुम्हाला व्हिडिओ आवडला तर असेच नवनवीन क्वेश्चन कमी वेळात मी तुमच्यासाठी घेऊन येईन. ऑल दी बेस्ट फॉर युअर स्टडी अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस होल व्हिडिओ.